पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गुजरातमध्ये मोठी कारवाई, पोलिसांनी हजारो बेकायदेशीर परदेशी नागरिकांना घेतलं ताब्यात. धनगर समाजाला न्याय देण्याकरिता, त्यांना आरक्षण देण्याकरिता राम शिंदेच खरं तर काफी आहेत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये गडबड झाली तर जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही. परभणीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा. साताऱ्यात पोवई नाका येथे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचं आंदोलन, दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा निषेध करून पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आलाय. जालना शहराचा पाणी प्रश्न दिवाळीपर्यंत मिटणार. शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात. मे आणि जून महिन्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार. तालुका स्तरावरील 27 तर जिल्हा स्तरावरील 32 समित्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या बाभुळगाव खुर्द येथील युवकांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा. पाणी टंचाई आणि नाले स्वच्छतेच्या मागणीसाठी काढण्यात आला मोर्चा. चंदन तस्कर टोळीवर बीडच्या पाटोदा पोलिसांचा छापा. 8 आरोपी जेरबंद करून त्यांच्याकडून 56 किलो चंदनासह 4 मोटरसायकल आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.